आहेत आणि आता पोलीस सज्ज आहेत, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत आणि त्यामुळे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि त्याचसोबत पोलीस यांची सज्जता दिसतेय, कारण उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी काही क्षणात तिथे पोहोचतायत। आज पहाटे 4 वाजता प्राणप्रतिष्ठा पूजा संपन्न झाली। त्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून सर्वसामान्यांना गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याची मुभा मिळाली। 6 वाजल्यापासून दर्शन सुरू झालंय आणि आता अनेक व्हीव्हीआयपीज लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत असतात। त्यात आता उद्धव ठाकरे काही क्षणात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत आणि त्यामुळेच मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांची पूर्णपणे सज्जता दिसतेय। तिथे मार्ग मोकळा करून देण्यात आलेला आहे आणि आजपासून पुढे 10 दिवस लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी संपूर्ण देशभरातले नेते, त्याचसोबत व्हीव्हीआयपी, सेलिब्रिटी येत असतात आणि ही दृश्य आपण थेट बघतोय। लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। आज पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेत, सोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे। संपूर्ण 10 दिवस इथे गणेश भक्तांची मांदियाळी असते आणि त्यातच काही व्हीव्हीआयपीज, काही सिने अभिनेते, राजकारणी मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे। पहाटेच राजाची प्रतिष्ठापना झाली। सकाळी 6 वाजल्यापासून दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळली आहे आणि आता तिथे व्हीव्हीआयपीज यायला सुरुवात झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या राजा चरणी लीन झाले। सोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील। मनोभावे लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत उद्धव ठाकरे आपल्या परिवारासोबत। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील आज पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेत आणि इथून पुढे 10 दिवस दररोज व्हीव्हीआयपीज दर्शनासाठी येत असतात। उद्धव ठाकरे हे नुकतेच पोहोचले लालबागच्या राजाच्या दरबारात आणि संपूर्ण आपल्या कुटुंबासोबत लालबागच्या राजाचं पूजन करताना आणि मनोभावे राजाच्या चरणी लीन होताना उद्धव ठाकरे आणि परिवार। दुर्वांचा हार आणि पत्री जी गणपतीला वाहिली जातात ते रश्मी ठाकरे यांनी वाहिलेत आणि सोबतच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेताना संपूर्ण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तिथं उपस्थित आहे। येणाऱ्या सर्व व्हीव्हीआयपीचं स्वागत करण्यासाठी लालबागच्या राजाचं मनोभावे दर्शन घेतलंय उद्धव ठाकरे आणि परिवारानं। ज्यावेळेला व्हीव्हीआयपीज तिथे दर्शनासाठी येतात त्यावेळी सर्वसामान्यांची ही रांग काहीशी त्यामध्ये बदल केला जातो आणि आज देखील सकाळी 6 वाजल्यापासून तिथे गणेश भक्तांची अक्षरशः रांग लागली आहे दर्शनासाठी आणि त्यानंतर नुकतेच उद्धव ठाकरे आणि परिवार दर्शनासाठी आलेत आणि त्यांनी लालबागच्या राजाचं मनोभावे दर्शन घेतलंय। देशविदेशातून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीज, व्हीव्हीआयपीज येत असतात, संपूर्ण भारतभरातून येत असतात, कारण लालबागच्या राजाची जगविख्यात ख्याती आहे आणि नुकतेच आपण पाहिले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सोबत आदित्य ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी आले। त्यांनी मनोभावे राजाचं दर्शन घेतलं। ही लालबागच्या राजाच्या दरबारातली थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। संपूर्ण 10 दिवस गणेशोत्सवादरम्यान कोण कोण इथे दर्शनासाठी येतं, लालबागच्या राजाच्या दरबारात नेमक्या काय घडामोडी घडतायत, कसं वातावरण आहे, या सगळ्याचे अपडेट तुम्हाला घरबसल्या न्यूज 18 लोकमत वरती संपूर्ण 10 दिवस बघता येतील।
आणि ही थेट दृश्य लालबागच्या राजाच्या दरबारातली. नुकतेच उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. आज पहिल्याच दिवशी त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय. लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना पहाटे 4 वाजता संपन्न झाली आणि त्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून भक्तगण दर्शनासाठी रांगा लावतात. आणि त्यातच आता VVIPs हे संपूर्ण 10ही दिवस एक एक करून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यापैकी उद्धव ठाकरे नुकतेच पोहोचलेत, सोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे. लालबागच्या राजाची ही अशी भव्य दिव्य मूर्ती बघताना गणेश भक्तांचे डोळे दिपतात. आणि आता आरतीला सुरुवात झाली आहे. निर्विघ्नं गुरु मे देव सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. दुःख हरता वार्ता विघ्नाची गुरवी मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गौरी कुमरा. चंदनाचे ओटे कुमकुमेश्वरा. पार्वती सुमनाचा बाळा. विभूतीचे उजळणा चिंतकांना नीळा. ऐसा शंकर शोभे उमा वेलाळा. जय देव जय श्री शंकरा. स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावाती ओवाळू. तुझकर फुल गौरा. जय देव देवी नैर सागर मंथन पैकेने. रामाची अवधीता हर हरता पडली. शिवा कुर्बाने प्राशन केले. नीळकंठ नाव प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा. स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावाती ओवाळू. तुझकर फुल गौरा. जय देव व्याघ्रांबर परिवर्तन सुंदर मदनारी. पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी. जनकोटीचे बीज वाचे उच्चारी. रघुकुल तीरथ नाम रासा अंतरी. जय देव जय श्री शंकरा. स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावाती ओवाळू. तुझकर फुल गौरा. जय देव दुर्गे दुर्गत भारी. तुझविन संसारी. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुर
संजीवनी जय देवी जय देवी पवन भुवनी पाता तुझ ऐसे नाही सारे समले परंतु न बोले काही साई विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी नवलाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती विघ्ननाथा देशापासून सोडली कोणी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वील आशा नरहर कल्पिन काला पद पंकज देशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी अलिंगटांगण वंदीन चारण डोळ्यान पाहिन रूप तुझे सगळे अलिंगण आनंद पूजन भावे ओवाळी नमने नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेदेव बुद्धात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणायति कमलपयामि अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं हरि शिवरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे समर्थ कैलास राधा शिवचंद्र मोडी महेंद्र माता मुक्तीधारी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मदकोणकारी मोर्या मोर्या मी भारतारी तुझीच सेवा उसके सामने जो भी विघ्न आए उन विघ्नों को वो हरे, इस प्रकार की उनके चरणों में प्रार्थना है। तुम्ही म्हटलं की छत्रपतींनी लूट नाही तर स्वारी केली होती, मात्र काल जयंत पाटील म्हणतायत की ती खंडणी वसुली होती। असं आहे की ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल, पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत, मग ते शिवरत्न शेटेजी असतील, सदानंद मोरेजी असतील, या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। माझं एकच म्हणणं आहे, माझा राजा लुटारू नव्हता, माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही। वक्तव्य केलं की पुस्तकामधून इतिहास शिकवला जातोय, चुकीचा इतिहास शिकवला जातोय, तो बदलला जाईल, उसको कैसे देखते हैं? इतिहासात बदल केला जाईल। माझं अगदी स्पष्ट मत आहे की महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही। त्यांनी कधीही लूट केलेली नाही, सर्वसामान्यांना त्यांनी कधीही त्रास दिलेला नाही। त्यामुळे जर इतिहासामध्ये काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत, कारण शेवटी
हे सगळं लिहिणारा इंग्रजांचा इतिहासकार आहे की ज्यांनी याचं वर्णन लिहिलेलं आहे. इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतनं आपल्या महाराजांना पाहण्याच्या ऐवजी आपल्या सगळ्या इतिहासकारांनी सोबत यावं आणि जिथे कुठे महाराजांबद्दल चुकीचं असेल त्या ठिकाणी ते सुधारण्याचा प्रयत्न करा. जयंत पाटिल का जो बयान आया, आपके बयान पर जो बवाल हुआ उसके बाद जयंत पाटिल का जो बयान आया उसको कैसे देखते हैं? देखिए, उन्होंने खंडनी की बात की है तो वसूली सरकार को वसूली ही दिख सकती है, इससे ज्यादा मुझे कुछ कहना नहीं. आज बहुत पवित्र पावन दिवस है, इसलिए आज गणेश जी की आराधना करें. आने के पहले महाराष्ट्र की कमी है राज्य में, इसको लेकर सरकार 128 कोर्ट हमने तैयार किए हैं, स्पेशल कोर्ट्स इस प्रकार की घटनाओं के लिए जो कार्यरत है. देवेंद्र जी आज एकीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता उद्धव ठाकरे कुटुंबियांसह तिथं पोहोचलेले होते. आरतीकरता देखील ते उपस्थित होते, त्याची दृश्य आपण बघतोय. दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती देखील बाप्पा हे स्थापित झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरं देऊ केलेली आहेत. सध्या इतिहासाच्या मुद्द्याला घेऊन जे काही वेगवेगळे वादविवाद म्हणजे छत्रपती शिवरायांच्या बद्दल जे काही वक्तव्य झालेली होती त्या विषयाला घेऊन त्यांनी उत्तरं देऊ केलेली आहेत. दुसरीकडे आपण गेलेलो थेट आता पुण्यामध्ये देखील आपण रंगारी भाऊ रंगारी मंडळाचा गणपती जो आहे त्याची ही सुबक अशी म्हणजे कायम अशाच रूपातली मूर्ती जी आपण बघत असतो, युद्ध अवतारातली मूर्ती म्हणून या मूर्तीचा उल्लेख जो आहे तो कायम करण्यात येत असतो आणि ती भाऊरंगारी मंडळाची मूर्ती आपण बघतोय त्याची पूजा केली जाते. यावेळी विधिवत मंत्रोच्चारांमध्ये बाप्पांची स्थापना जी त्या ठिकाणी पार पडते. पुण्याचे मानाचे गणपती देखील त्यांची मिरवणूक आपण सकाळपासून बघतोच आहे. 5ही मानाच्या गणपतींची मिरवणूक आपण बघितली. त्यानंतर आता आपण भाऊरंगारी गणपती मंडळाची ही पूजा विधी जी आहे ती पार पडताना आपण बघतोय. एकीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या ह्याच्यात आपण बघतोय की उद्धव ठाकरे सपत्नीक शिवाय सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह सगळ्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसह तिथे उपस्थित झालेले त्यांनी आरतीचा लाभ घेतलेला आहे. आणि दुसरीकडे भाऊरंगारी गणपतीची देखील प्राणप्रतिष्ठा जी आहे ती केली जाते. अधिक माहिती आपण जाणून घेण्याकरता जाऊया थेट पुण्यामध्ये माहोल जो आहे तो रंगत चाललेला आहे. वैभव, गणपती बाप्पा मोरया आणि आता भाऊरंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जी ती आपण बघतोय. वैभव, 133वा वर्ष आहे यंदा भाऊरंगारी गणपतीचं. हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणून भाऊरंगारींची ओळख आहे आणि कैलास खेर जे गायक आहेत त्यांच्या हस्ते यंदाच्या वर्षी भाऊरंगारींची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती केली जाते. मोठा नयनरम्य सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलाय. सकाळी भाऊरंगारी यांची मोठी मिरवणूक जी आहे ती त्यांच्या 132 वर्ष जुन्या पारंपरिक रथातून काढण्यात आलेली होती यंदाही. आणि असं सांगितलं जातं की हा रथ जो आहे तो रथ स्वतः भाऊरंगारी यांनी बनवलेला होता या गणपतीसाठी. अशा अनेक मोठा इतिहास जो आहे, साधारण 132-33 वर्षाचा इतिहास या भाऊरंगारी गणपतीला आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती आता सुरू आहे. विशाल, वैभव, मानाचे 5 गणपती आणि आता आपण भाऊरंगारी यांच्याबद्दल तर आपण जाणून घेतोच आहे, पण इतरही गणपतींची प्राणप्रतिष्ठापना जी ती झाली आहे का? वैभव, तुझ्यापर्यंत माझा आवाज येतोय? लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी तर आजपासून विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी तर उपस्थित राहतील, पण सर्वसामान्य भाविक देखील अगदी रात्रीपासून तिथे रांगेत उभे आहेत. म्हणजे नवसाची रांग असेल, इतरही भाविकांची रांग असेल, ते सगळे एक एक करत रांग घेत आहेत. जसं सकाळी 9:30 पर्यंत आपण याविषयीचा अपडेट घेत होतो तेव्हा आपल्याला असं कळत होतं की साधारण तासाभरात भाविकांचं दर्शन होतं. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण यापूर्वी आपण बघितलं होतं की जेव्हा रांग लागत होती लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता तेव्हा साधारण मध्यरात्री उभं राहिलेला माणूस दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उभं राहिल्याचं देखील बघायला मिळालेलं होतं. पण यंदा तसं होत नाही, झटपट दर्शन सगळ्यांचं होतंय. दुसरीकडे पुण्यातला उत्सव देखील आता रंगतोय. उत्सवाचं विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याला ओळखलं जातं आणि सार्वजनिक गणपती मंडळाची फार मोठी एक परंपरा जी ती पुण्यामध्ये बघायला मिळते. त्यामुळे मानाच्या गणपतींपैकी एक भाऊरंगारी गणपती जो आहे त्याच्या आज प्राणप्रतिष्ठापनेसाठी
गायक कैलाश खेर तिथं उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते ही गणपतीची स्थापना जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यामुळे हा अगदी दुग्ध शर्करा योग या अर्थाने म्हणता येईल की कलेचा अधिपती असणाऱ्या या दैवताच्या पूजनाकरता, त्याच्या स्थापनेकरता एक कलावंत, एक सुरांचा, ज्याला आपण सुरांचं जोपासन करणारा व्यक्ती आहे, त्यालाच खरं या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे.